नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चवळीच्या शेंगाची भाजी। चपातीसोबत खायला खूप छान लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी ते अशा बारीक बारीक चवळी शेंगा अशा बारीक निवडून घेतलेल्या आहेत। हे बघा कवळ्या कवळ्या शेंगा आहेत, आत बिया पण आहेत बारीक बारीक। त्यासाठी एक कांदा घेतलाय बारीक चिरून, कढीपत्ता आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। थोडासा खोबरं लसूण याचा मसाला घेतलेला आहे। तर चला आपण आता फोडणी देऊया। फोडणीसाठी बघा एका पातेल्यात मी 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। तेल थोडंसं गरम होऊन द्यायचं। त्यामध्ये बघा 1 चमचा मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकायचा, त्यानंतर कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। खूप छान लागते भाजी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। गावाकडे पण बरेच लोक ही भाजी करतात। कांदा छान भाजलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे। मीडियम गॅसवरती आपल्याला ग्रेव्ही छान भाजून घ्यायची आहे। मस्त अशी भाजलेली आहे। याच्यात मी 1 चमचा हळद टाकलाय, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड टाकले आहे। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे। जास्त पण तिखट नाही करायची। हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं। मस्त असं मी भाजून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। हे पण पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं। हे बघा असं मी मिक्स करून घेतलंय आणि आता याच्यावरती 1 टोमॅटो चिरलेला बारीक आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीडियम गॅसवरती आपल्यालाही 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर मी उघडून बघते। मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघा। पाणी यात बिलकुल ओतायचं नाही, वाफेवर शिजली पाहिजे शेंग, तेव्हा छान लागते। पाणी ओतून अजिबात शिजवायची नाही। हे बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे। अजून एक 5 मिनिटं झाकून ठेवायचं म्हणजे चांगली शिजल। खूप भारी लागते, चवीला तर एकदम भारी लागते। आपण गावात शेंग एवढे शेंग करतो त्याच्यापेक्षा मस्त लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हे बघा आणखी मी 5-10 मिनिटांनंतर बघितलेलं आहे। मस्त अशी शेंग शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। मी अजिबात यात पाणी टाकलेलं नाही। बघा मस्त अशी शिजलेली आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ ते। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।